मित्रांनो, राजकारणामध्ये काही लोकांचं नशीब मोठं चांगलं राहते. त्यांना रिलेटिव्हली कमी मेहनत करून खूप जास्त त्याच्या हिशोबाने मिळत असते. सुप्रिया सुळे या अशाच एक राजकारणी आहे. त्यांचं सगळं राजकारण आजपर्यंतचं जे झालं ते वडील आणि चुलत भावांच्या मदतीने झालं. म्हणजे त्यांच्या राजकारणामध्ये त्यांना निवडून आणण्यामध्ये वडिलांचा आणि चुलत भावाचा कन्सिडरेबल रोल आहे. त्यांचं कॉन्ट्रिब्युशन खूप जास्ती आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्यासाठी जो प्रचार झाला तो शरद पवारांचा मतदारसंघ आहे, शरद पवारांची पुण्याई आहे, त्याच्यामुळे त्यांना मतं मिळत गेले. आणि अजित पवारांची मेहनत, या दोन गोष्टी सुप्रिया सुळेंना जिंकवत आल्या आत्तापर्यंत. आणि 3 निवडणुका वडील आणि चुलत भाऊ यांच्या मदतीने 3 निवडणुका लागोपाठ जिंकल्याच्या नंतर सुप्रिया सुळेंना असं वाटायला लागलं की आता आपल्याला कोणी याच्यातून हरवू शकत नाही. बारामतीमध्ये तर कोणीच आपल्याला हरवू शकत नाही. पण जेव्हा बघितलं की कशा प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार पडलं, कशा प्रकारे अकेला देवेंद्र त्यांनी काय काय केलं, त्याच्यानंतर यांच्या पायाखालची वाळू सरकली असेल. आणि म्हणून मग मतदारसंघ वाचवायला आता सुप्रिया सुळेंनी बारामतीमध्ये तळ ठोकायची घोषणा केली आहे. मी आता निवडणूक होईपर्यंत कुठेच जाणार नाही, मतदारसंघातच राहणार आहे, बारामतीलाच राहणार आहे, अशी त्यांनी घोषणा करून टाकली आहे. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन घोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, राज्यातल्या राजकारणामध्ये जो घराणेशाही नावाचा प्रकार आहे, त्या घराणेशाहीचा एक चेहरा, एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे सुप्रिया सुळे. अनेक घराणे आहेत, त्याच्यापैकी एक या आहेत. शरद पवारांची कन्या म्हणून त्यांना राजकारणामध्ये वजन आहे, लोकांमध्ये मान आहे. वडील आणि चुलत भाऊ अजित पवार कायम यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. निवडणुकीचा प्रचार असो का निवडणूक लढवणं असो का तिथे त्यांना निवडून आणणं असो, शरद पवार आणि अजित पवार दोघांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. पण जेव्हापासून भाजपनी मिशन बारामती हातात घेतलं तेव्हापासून राजकीय वर्तुळामध्ये थोडं एक टेन्शन आलं. पण सुप्रिया सुळे काही त्याला घाबरल्या नाही, कारण त्यांना माहीत होतं की आपण आपल्या कुटुंबाच्या, आपल्या मतदारांच्या, आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या मदतीने निवडून येणारच आहे. बाबा आपल्या मदतीला आहेत, दादा आपल्या मदतीला आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही आपल्या मतदारसंघामध्ये धोका नाही. पण सध्या परिस्थिती एकदम बदललेली आहे. या वयामध्ये बाबांना म्हणजे शरद पवारांना पहिल्यासारखी धावपळ करणं शक्य नाही आहे, प्रचार घेणं शक्य नाही आहे, प्रचार सभा घेणं शक्य नाही आहे, प्रचार करणं शक्य नाही आहे. आणि त्यांना मदतीला जरी शरद पवार ॲक्टिव्ह नसले तेवढे, तरी त्यांचं प्रेझेन्स नक्की फरक पडणार आहे. आणि अजितदादा तर होतेच, ते कायम यांच्या पाठीशी. त्यांच्या जोरावरती मग सुप्रिया सुळे मॅडम दिसेल त्याला धमक्या देत सुटल्या. त्यांना असं वाटत होतं की बा महाविकास आघाडी सरकार हे अमरपट्टा घेऊन आलेलं आहे, कायमस्वरूपी इथे राहणार आहे, आपल्याला कोणी हलवू शकत नाही, आपलं सरकार काही पडू शकत नाही. आणि मग त्या गुरमीमध्ये एक एक स्टेटमेंट, अकेला देवेंद्र क्या करेगा वगैरे तुम्हाला माहीतच आहे, त्याचे भपकारी देणं त्यांनी सुरू केलं. जरी सुप्रिया सुळे 2019ची निवडणूक जिंकल्या तरी त्यांच्यासाठी ती निवडणूक जिंकणं तेवढं सोपं नव्हतं. आधीच्या निवडणुका ज्या प्रकारे त्या जिंकल्या त्या प्रकारे, किंवा शरद पवार आणि बाकी पवार कुटुंबातले राष्ट्रवादीचे लोक त्या मतदारसंघांमध्ये जसे जिंकले, तेवढं सोपं 2019च्या निवडणुकीत नव्हतं. कांचन कुल या तिथे भाजपच्या उमेदवार होत्या, त्यांनी सुप्रिया सुळेंना तगडी फाईट दिली. पण शरद पवारांची पुण्याई, अजित पवारांची मेहनत, कार्यकर्त्यांचं सपोर्ट, कार्यकर्त्यांचं डेडिकेशन, याच्या भरोशावरती सुप्रिया सुळे कशा बशाच्या निवडणुकीत जिंकल्या. आता बारामती मतदारसंघ जो आहे विधानसभेचा, तो मतदारसंघ आणि आजूबाजूचे सगळे गाव हे शरद पवारांनी नर्चर केलेला मतदारसंघ आहे. शरद पवारांचा ओरिजिनल मतदारसंघ आहे तो. या भागामध्ये जे काही विकास
झाला, सगळा विकास जो काही झाला तो शरद पवार मुख्यमंत्री असताना झाला. शरद पवारांनी खास लक्ष देऊन या मतदारसंघाचा विकास करून घेतला. त्याच्यामुळे शरद पवारांना या मतदारसंघामध्ये प्रचंड समर्थन होतं, लोक त्यांच्या पाठीशी होते. त्याचा फायदा अजित पवारांना झाला विधानसभेमध्ये, आणि त्याचाच फायदा सुप्रिया सुळेंना पण झाला. आता परिस्थिती अशी आहे की अजित पवारांनी वेगळी वाट धरली आहे, ते NDA मध्ये गेले आहे, सत्तेत सामील झालेले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकीकडे राहिले आहेत, अजित पवार दुसरीकडे गेलेले आहेत. आणि आता अजित पवारांचा खरा वारसदार कोण, लोक कोणाला पाठिंबा देतात, कोणाला निवडून आणतात, कोणाच्या मागे उभे राहतात, हे ठरणार आहे. कारण आता राजकीय गणित पूर्णपणे बदललेलं आहे. अजितदादा पक्षावरती हक्क सांगून भाजपसोबत चालले गेलेले आहे. शरद पवारांकडे जो उरला सुरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याची वाताहत झालेली आहे. ते एकत्र उभं करणं मोठं कठीण काम होऊन बसलेलं आहे. शरद पवार आता थकलेले आहे, त्यांच्याच्यानी पहिल्यासारखी मेहनत होणार नाही आहे. ते कुठे जाऊ नाही शकून राहिले, दौरे नाही काढून राहिले, त्यांना इंडिया अलायन्समध्ये कोणी भाव नाही देऊन राहिलं. आपण आत्ताच बघितलं की इंडिया अलायन्सची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगेंचं नाव सुचवलं, शरद पवारांचं नाही सुचवलं. आणि मतदारसंघामध्ये, बारामती मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा पवार सुप्रिया सुळेंना आव्हान देऊन राहिले. या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या गोष्टींमुळे सुप्रिया सुळेंच्या समोर एक खूप मोठं संकट उभं केलेलं आहे. स्वतःच्या भरोशावर त्या निवडणुका जिंकतील किंवा निवडून येतील अशी परिस्थिती नक्कीच नाही आहे. त्याच्यामुळे, आणि ही गोष्ट सुप्रिया सुळेंना समजलेली आहे, लक्षात आलेली आहे त्यांच्या, त्याच्यामुळे त्या गेले काही दिवस अशी हिंट देऊन राहिल्या की बा पक्षाने सांगितलं तर मी कुठल्याही मतदारसंघातनं निवडणूक लढेन, मग मी ते वर्ध्याहून लोकसभा लढवेन किंवा अहमदनगरमधून लोकसभा लढवीन, जिथे पक्ष सांगेल तिथे मी जाईन. म्हणजे परिस्थिती अशी आलेली आहे की सुप्रिया सुळे आता स्वतःसाठी एक सुरक्षित मतदारसंघ शोधून राहिल्या. हे या सगळ्या घटनांमधून स्पष्ट दिसून राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये 2 आमदार आहे, एक अजितदादा पवार आणि दुसरे दत्ता बारणे. आता हे दोघंही शरद पवारांना सोडून गेलेले आहे. त्याच्यामुळे सुप्रिया सुळेंसमोर थोडा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. कारण या अजित पवारांचे कार्यकर्ते, दत्ता बारणेंचे कार्यकर्ते, त्यांचे मतदार हे सुप्रिया सुळेंना समर्थन देत होते. पण आता हे दोघं जणच वेगळे झाले, त्याच्यामुळे यांचे कार्यकर्ते आणि मतदार ते सुद्धा त्यांच्यासोबत जातील. अजितदादांनी काकांचा पूर्ण पक्ष हायजॅक केला, पक्षावरती हक्क सांगितला, त्यांच्यासोबत नेते कार्यकर्ते पण गेले. आता आपल्यासाठी मतदारसंघात काम करायला कोणी नाही, आपल्याला कार्यकर्ते पण मिळतील की नाही अशी परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टी सुप्रिया सुळेंच्या लक्षात आलेल्या आहे. आणि आता जर का आपली सीट वाचवायची असेल तर आपल्यालाच हातपाय मारावे लागतील, नाहीतर आपण डुबणार हे नक्की. हे पण त्यांना समजून राहिलं. आपला पक्ष सत्तेत असताना सत्तेच्या जोरावर, त्या ताकदीच्या जोरावर सुप्रिया सुळेंनी खूप लोकांशी आधीच पंगा घेऊन ठेवलेला आहे, अनेकांना दुखावलेला आहे. आता त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. एक तर शरद पवार तेवढे ॲक्टिव्ह नाही, दुसरं म्हणजे अजित पवार सोबत नाही. पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा जर विचार केला दोघांचा, तर या मतदारसंघामध्ये ॲडव्हान्टेज अजित पवारांना आहे हे नक्की. त्याच्यामुळे आता सुप्रिया सुळेंना मतदारसंघ आठवला. आता त्यांना मतदार आठवून राहिले, त्यांच्या समस्या आठवून राहिल्या. आणि मग 5-7 वर्ष सर्वोत्तम संसदपटू पुरस्कार जिंकणाऱ्या सुप्रियाताई मतदारसंघामध्ये एकदम सक्रिय झाल्या. आता त्यांनी घोषणा केली आहे की बा त्या काय म्हणे का बा मी आता निवडणूक होईपर्यंत बारामतीलाच राहणार आहे, इथेच तळ ठोकून राहणार आहे, इथनं हलणारच नाही आहे. मी घरच्यांना पण सांगितलं आहे का निवडणूक झाल्यावरच घरी येईन.
तोपर्यंत मी घरी नाही येणार. म्हणजे आजपर्यंत सुप्रिया सुळेंनी कुठल्याही निवडणुकीत 2009 पासूनची निवडणूक घ्या, 9 त्याच्यानंतरच्या 2 निवडणुका, 9च्या धरून 3, एकाही निवडणुकीमध्ये असं केल्याचं तुम्हाला आठवते का? जाऊन बसल्या मतदारसंघामध्ये 2-2 अजून तर निवडणुका जाहीर झाल्या नाही. निवडणुका जाहीर व्हायच्या आधीच या तिथे जाऊन बसल्या, लोकांना भेटून राहिल्या, तिथे तळ ठोकून राहिल्या. हे आधी त्यांनी केलं नाही कधीच, मग आताच काऊन करू राहिल्या? कारण सुप्रिया सुळे निवडणुकीला घाबरल्या आहेत असं मला वाटतं. आपलं जिंकणं मोठं कठीण आहे हेही त्यांच्या लक्षात येऊन राहिलं, हा त्याचा अर्थ आहे. आता हे जे सुप्रिया सुळेंवरती जी परिस्थिती आली आहे ती अकेला देवेंद्र क्या करेगा याचं अजून एक उदाहरण आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी आजपर्यंत जे कधीच केलं नाही ते त्यांना आता करावं लागून राहिलं. आता याचा काही फायदा होईल की नाही हे लवकरच दिसेल आपल्याला. पण निवडणूक आयोगाच्या समोर राष्ट्रवादीच्या अधिकाराचा म्हणजे राष्ट्रवादी कोणाची हे जे मॅटर निवडणूक आयोगाच्या समोर पेंडिंग आहे त्याचा निकाल काहीही लागला, कोणाच्याही बाजूनी लागला, तो लागायचा तेव्हा लागेल, पण राष्ट्रवादी कोणाची हे ठरवतील बारामतीचे मतदार, हे मात्र नक्की. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.